500 स्क्वेअर फुटापर्यंतची बेकायदा घरं आता फुकटात कायदेशीर होणार आहे. सरकारनं हा मोठा निर्णय घेतलाय. काय नियम आहे आणि काय अटी आहेत तेच या व्हिडिओतून मी तुम्हाला सांगणार आहे. नमस्कार, मी श्रेयस पांडे, तुम्ही पाहताय न्यूज 18 मराठी. ज्या घरांमध्ये लोक वर्षानुवर्ष राहत होते पण कागदोपत्री ती घरं बेकायदेशीर होती, आता तीच घरं कायदेशीर केली जाणार आहे. सरकारने याबाबतचा निर्णय घेतलेला आहे. 1 जानेवारी 2011 पूर्वी बांधलेली बेकायदा निवासी घरं ही नियमित केली जाणार आहे. घरासमोरची अनधिकृत किराणा मेडिकल दुकानं देखील अधिकृत केली जाणार आहे. 500 स्क्वेअर फुटापर्यंतच्या घरांसाठी आता कोणतीही फी लागेल नाही. जर ते अनधिकृत असेल तर ते आता अधिकृत केलं जाणार. बरं, जर मग 500 फुटापेक्षा मोठं घर असेल तर 500 ते 1500 स्क्वेअर फुटापर्यंत जर घर असेल तर बाजारभावाच्या 10% रक्कम भरावी लागेल. आणि 1500 फुटापेक्षा जास्त बांधकाम असेल तर त्या बांधकामावर कारवाई किंवा पाडकाम होऊ शकतं. आता काही ठिकाणांवरील जी बेकायदा घरं आहेत त्यांना अजिबात नियमित केलं जाणार नाहीये. कुठलं? तर नदी, नाले, जंगल क्षेत्र, रस्ते, मैदान, शाळा आणि हॉस्पिटलसाठी जी जमीन राखीव आहेत अशा ठिकाणी जे लोक राहत आहेत, बेकायदा घर आहेत, ते नियमित केली जाणार नाहीये. मात्र अशा ठिकाणी राहणाऱ्यांना पर्याय घर देण्याचा विचार केला जातोय. त्याबाबत अधिकृत घोषणा नाहीये. बरं, हा जो नियम आहे हा मुंबई आणि मुंबई उपनगरांना लागू नाही आहे. मुंबईतील जमीन नियम आणि कायदे हे खूप गुंतागुंतीचे आहेत, म्हणून हा नियम मुंबई आणि उपनगरासाठी नाही. बरं, कोण पात्र ठरणार या निर्णयासाठी? तर 2011 आधीचं वास्तव सिद्ध करावं लागेल. वीज बिल, मतदार यादी, प्रॉपर्टी टॅक्स आणि सध्याचं वास्तव हे देखील दाखवावं लागेल. तरच तुम्हाला या नियमात तुम्ही बसाल आणि घर तुमचं बेकायदा असेल तर ते नियमित होईल. बरं, सरकारने हा निर्णय का घेतलाय? कारण राज्यात लाखो लोक बेकायदा घरांमध्ये राहत आहेत, त्यांच्याकडे मालकी हक्क नाही. बरं, कोणतंही गरीब कुटुंब बेघर राहू नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला. पण यावर टीका सुद्धा सुरू आहे. हे बेकायदा बांधकामांना प्रोत्साहन देणार नाही का? नियम पाळणाऱ्यांवर हा अन्याय नाही का? असे सवाल यावर उपस्थित केले जात आहे. बरं, यात महत्वाची अट आहे. विक्रीवर बंदी असेल. नियमित झालेलं जे घर असेल ते 5 वर्ष तुम्हाला विकता येणार नाहीये. आणि याची अंमलबजावणी कशी होणार आहे तेही आपण समजून घेऊया. तर या योजनेसाठी जिल्हा स्तरावर कमिटी नेमली जाणार, तहसील स्तरावर तपास केला जाणार आणि स्थानिक आमदारांच्या नेतृत्वाखाली समित्या इथे गठीत केल्या जातील. म्हणजेच पूर्ण प्रक्रिया तपासूनच इथे घरांना कायदेशीर दर्जा दिला जाणार आहे. आज लाखो कुटुंबासाठी हा निर्णय आयुष्य बदलणारा असू शकतो. घरावर मालकी हक्क, भीती संपणार आणि स्थैर्य मिळणार. पण भविष्यामध्ये बेकायदा बांधकाम यातून वाढेल का? शहर नियोजनावर याचा काही परिणाम होईल का? तुम्हाला याबाबत काय वाटतं? हा निर्णय चांगला आहे की वाईट आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूयात नव्या व्हिडिओसह. नमस्कार.